व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे सॅटरडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. सॅटरडे मॉर्निंग मेडिटेशनला आपण एंजल्स ब्लेसिंग्स हे मेडिटेशन करत असतो. एंजल्सला इन्वोक करणे आणि एंजल्सची प्रेझेन्स फील करणे. सगळे डिवाइन मास्टर्स, गॉड अँड गॉडेसेस, सगळ्या डिवाइन एनर्जीला आपण इन्व्हाइट करून त्यांच्याजवळून आपण ब्लेसिंग्स रिसीव्ह करतो. आणि आपण आपल्या नियर अँड डिअर्स लोकांना, जवळचे मित्र, रिलेटिव्ह यांना आपण त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांच्या लाईफमध्ये अपब्रिंगिंगसाठी आपण ही ब्लेसिंग शेअर सुद्धा करतो. पण जवळपास प्रत्येक शनिवारी आपण एंजल्सवर बोलत आहे. मागील 2 शनिवार आपण हाऊ टू कनेक्ट विथ एंजल्स आणि एंजल्स सोबत कनेक्शन झाल्यानंतर कोणते असे सायन्स आहे जे आपल्याला शो करते की एंजल्स हे आपल्या आजूबाजूला आहेत. पण आज आपला जो टॉपिक आहे तो व्हाय वी आर नॉट कनेक्टेड विथ एंजल्स. The problem appears to connecting with angels. तर सगळ्यात पहिला पार्ट ज्याला आपण असं म्हणतो की हे सगळी जे डिवाइन हे जे जग आहे, हे जे क्षेत्र आहे ज्यामध्ये डिवाइन एनर्जीज, सायकिक पॉवर्स, इंट्युशन पॉवर्स वर्क करतात. एनर्जी, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या सगळ्या इनव्हिजिबल आहे. इनव्हिजिबल आहे याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आहे की जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. काम तर होत आहे पण डोळ्यांनी दिसू शकत नाही. आपल्या फिजिकल आईसच्या अपिअरन्सच्या रिकॉग्निशनच्या हे बाहेर आहे. आणि जे लॉजिकल माइंडला यूज करत आहे किंवा जे खूप जास्त फिजिकल प्रेझेन्सवर भर देतात, अशा लोकांना सूक्ष्म जगत वर बिलीफ करणे, ट्रस्ट करणे आणि त्यांच्याद्वारे मदत मिळवणे, याच्यावर बिलीफ किंवा ट्रस्ट करणे खूप जास्त कठीण होऊन जाते. का? कारण की याचं प्रेझेन्स जी आहे ती इनव्हिजिबल आहे, जे आपल्याला दिसू शकत नाही. आणि जे आपल्याला दिसू शकत नाही त्याच्यावर आपण इतक्या सहजासहजी विश्वास सुद्धा करत नाही. ह्या कारणाने कसं आहे की सगळ्यात मोठं एक फील अ लॅक ऑफ कनेक्शन. पहिला पॉइंट तर हा सगळ्यात महत्वाचा आहे की इनव्हिजिबल प्रेझेन्स. एंजल्सचं प्रेझेन्स किंवा हे डिव्हाइन एनर्जीचा प्रेझेन्स काय आहे? इनव्हिजिबल आहे. आणि ते इनव्हिजिबल असल्यामुळे जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही त्याला आपण स्वीकार करत नाही. आणि हाच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जिथे आपलं एंजल्स सोबत कनेक्शन तुटते. दुसरं, फेथ. एक बिलीफ, ट्रस्ट, फेथ, विश्वास असणे, श्रद्धा असणे, ह्या ज्या गोष्टी आहे ना, याची कमतरता. जर कोणी व्यक्ती श्रद्धेच्या मार्गावर जर चालायला तयारच नसेल, कोणी विश्वास करायला रेडीच नाही, अशा व्यक्ती इझिली एंजल्स सोबत कनेक्ट होऊ शकत नाही. का? कारण की तो त्याला फील करण्याच्या किंवा त्याला रिसीव्ह करण्याच्या मूड मध्येच नाही आहे. अशा कारणाने एंजल्स सोबत आपलं कनेक्शन जे आहे ते संबंध स्थापित होणे किंवा त्यांना रिकॉग्नाइज करणे किंवा त्यांच्या प्रेझेन्सला फील करणे हे होऊ शकत नाही. तिसरं, एंजल्स जे आहेत किंवा कोणतीही डिवाइन एनर्जी किंवा कोणतीही सुप्रीम एनर्जी, ह्या सगळ्या एनर्जीज स्वतःच्या फ्री विलने वर्क करत नाही. सगळ्यात मोस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, त्या कोणत्याच डिवाइन एनर्जीज, एंजेलिक एनर्जीज, डिवाइन मास्टर्स, देवी देवता
हे स्वतःच्या इच्छेने काम करत नाही. त्यांना काहीही फरक पडत नाही जगामध्ये काय सुरू आहे. ते त्यांना जे वर्क दिलेलं आहे ते वर्क ते त्यांचं करून राहिले आणि त्यांच्या त्यांच्या त्या एरियामध्ये, त्यांच्या डायमेन्शन मध्ये, त्यांच्या रियाल मध्ये हे सगळेजण आपापलं कर्तव्य बरोबर करत आहेत. पण तुम्ही म्हणाल की देवाला दिसत नाही का, एंजेल्सला दिसत नाही का, जे सूक्ष्म दिव्य पुरुष आहेत त्यांना समजत नाही का आमची मदत करायला पाहिजे? तर समजत सगळं आहे, पण एक नियम आहे की दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्या परमिशनच्या शिवाय कोणतंच तत्व हस्तक्षेप करू शकत नाही. पूर्ण क्लिअर गाठ मारून ठेवा. ना भूतप्रेत बाधा, ना देव, ना कोणते सिद्धगुरु, ना कोणते एंजेल्स, कोणतीच दिव्य शक्ती तुम्हाला मदत करत नाही. तुम्ही म्हणता मग भूत वगैरे येतात ते? कोणीच येत नाही. जोपर्यंत तुम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत कोणीच येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही परमिशन देणे याचा अर्थ काय आहे? कुठेतरी मनामध्ये आपण इतकं फार निगेटिव्ह बोलून बसतो, इतके फार निगेटिव्ह विचार करतो आणि अशा काही गोष्टी मनातल्या मनामध्ये त्याची इच्छा करतो की त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी त्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते आणि जसं तुम्ही होकार दिला रे दिला त्या तुमच्यासोबत कनेक्ट होतात. सेम देवी देवता, दिव्य पुरुष आणि एंजलच्या सोबत पण आहे. तुमची इच्छा नाही, तुम्हाला कोणीच नकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा सकारात्मक ऊर्जा असू द्या तुमच्यासोबत इंटरॅक्ट करत नाही. आता जे तुम्ही तुमच्या संचितात घेऊन आलेले आहात, जे तुमची मूळ ऊर्जा आहे त्याच्यावर तुम्ही जीवन जगून राहिले. कोणाची चांगली आहे त्याच्यासोबत सगळं चांगलं होत राहील, कोणाचं नकारात्मक आहे त्याच्यासोबत हॉल लाईफ नकारात्मक होत राहील. याच्यात ना देवांचा दोष आहे ना भूताप्रेताचा दोष आहे. बरोबर. पण आता जेव्हा मला कळत आहे की मला माझ्या जीवनामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणायचं आहे, चांगलं काहीतरी दिव्यता निर्माण करायची आहे, तर अशा वेळेस मला हायर एनर्जीची, हायर फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट करण्याची, त्यांचं ब्लेसिंग्स घेण्याची, त्यांच्या एनर्जीला रिसीव्ह करून स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची एक गरज आहे किंवा तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही डिव्हाइन एनर्जीसला कॉल करता, तुमचा कॉल नक्की रिसीव्ह होते. पण तुम्ही म्हणणार की मी काहीच म्हणत नाही, त्यांना कळत नाही का माझी मदत करायला पाहिजे? तर असं होत नाही. पहिली गोष्ट तर ह्या सगळ्या एनर्जी स्वतःच्या विल पॉवरने वर्क करत नाही. दुसरं, मग आता काय करायचं? जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमिशन देत नाही की डिव्हाइन एंजेल्स, आय इन्व्हाइट यू, आय इन्व्होक युअर डिव्हाइन एनर्जीज, प्लीज कम, ब्लेस मी, आय एम ओपन अँड रिसीव्ह फॉर युअर डिव्हाइन ब्लेसिंग्स. तुम्ही या, मी रेडी आहे, मी तयार आहे तुमचं ऊर्जा स्वीकार करण्यासाठी आणि मी तुम्हाला परमिशन देतो माझ्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालू आहे त्याला दूर करा. माझं सगळं जीवन बॅलन्स करा, स्टेबल करा. माझ्या जीवनामध्ये आवश्यक असलेले सगळे परिवर्तन तुम्ही करू शकता. याच्यासाठी मी तयार आहे आणि मी तुम्हाला परवानगी दिली आहे. जेव्हा आपण अशा शब्दामध्ये बोलतो की देवा आता तूच पाहत बस काय करायचं आहे ते, गुरु महाराज तुम्हीच पाहून घ्या, तुरंत चमत्कार होणं सुरू होते. का? कारण की आता आपण आपलं सोडलं, त्यांच्यावर सोडून दिलं की तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे आपण काय दिली? परमिशन. तर एंजेल्स जे आहे त्या पर्पज ड्रिव्हन आहे. एंजेल्स जे मेसेंजर्स आहेत, वॉरियर्स आहेत, म्हणजे ऍज अ प्रोटेक्शन आपल्याला देतात. ते निव्वळ डिवाइन ऑर्डरवर काम करतात. डिवाइन ऑर्डर म्हणजे जे अल्मायटी गॉड म्हणतो आपण किंवा जे सुप्रीम एनर्जी म्हणतो, देवी देवता किंवा एक त्यांनाही गव्हर्न करणारी मूळ ऊर्जा, भगवत शक्ती, त्यांचा ऑर्डरलाच ते फॉलो करतात. ते कोणत्याच नॉर्मल व्यक्तीच्या ऑर्डरला फॉलो करत नाही. जेव्हा तुम्ही त्यांना बोलवता, डिवाइनला हाक मारतात, तेव्हा जेव्हा परमिशन मिळते की तुम्ही जा आणि यांची मदत करा, तेव्हाच एंजेल्स तुम्हाला मदत करतात. तर पहिलं तर काय म्हटलं मी? एंजेल्स डू नॉट इंटरॅक्ट
विदाउट युअर परमिशन. तुमची परमिशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एंजल्स तुमच्याशी मदत करत नाही. त्याच्यानंतरचा पॉईंट काय म्हटला? पर्पज ड्रिव्हन आहे. पर्पज ड्रिव्हन म्हणजे एंजल्स हे भगवत शक्ती, ज्या कोणी मूळ डिव्हाइन फोर्सेस आहे, त्यांचं काम करण्यासाठी अपॉइंट केले गेलेले आहे, माणसाचं काम करण्यासाठी नाही. पण जर तुम्ही त्यांना हाक मारली भागवतिक कार्य म्हणून, तर त्या सुद्धा तुमच्या कामामध्ये मदत करणं सुरू करतात. ठीक आहे. मग अशा वेळेस जर तुमचे स्वप्न या तुमच्या इच्छा किंवा तुमचं मनामध्ये जे एक भगवत कर्म करण्याची जर दृढ इच्छा असेल आणि तुम्ही खूप संकल्पवान आहात आणि तुम्ही एंजल्सला कॉल करता, तर एंजल्स खूप फास्ट तुमची मदत करण्यासाठी रेडी होतात. दुसरं, त्याच्यानंतरचा पॉइंट आपण बघू, डिस्ट्रॅक्शन अँड नॉईज. एंजल्स जे आहेत ते खूप सूक्ष्म, सौम्य, दिव्य शक्ती आहे. तर एंजेलिक प्रेझेन्स जे आहे ना, ते खूप जास्त करून नेचरमध्ये, शांत जागेवर, डोंगरामध्ये, जिथे पाण्याचा झरा आहे, नेचर आहे, अशा ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने त्यांचं अस्तित्व असते. का? कारण की त्यांना नेचर एनर्जी पाहिजे, त्यांना प्युअर फॉर्म ऑफ एनर्जी पाहिजे. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एंजल्सला इन्व्हाइट करतो किंवा कुठेही, नाही बघा, यायचं असलं ना, तुम्ही भर बाजारात एंजल्सला इन्व्हाइट करा, ते तुमची मदत करणार. पण तुम्ही म्हणाल की मला एंजल्सचं अपिअरन्स फील करायचं आहे, त्यांचं प्रेझेन्स मला फील करायचं आहे, त्यांचं मला अस्तित्व समजून घ्यायचं आहे, त्यांच्याशी मला संवाद करायचा आहे, त्यांच्या ऊर्जेसोबत मला एकरूप व्हायचं आहे. तर अशा वेळेस एंजल्स इतक्या एनर्जी सेन्सिटिव्ह आहेत की नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक तरंग जर तुमच्या आजूबाजूला दिसले, तर एंजल्स स्वतःहूनच दूर होऊन जातील तुमच्यापासून. आणि खूपदा काय होते, लोकांना डिव्हाइन एनर्जीची आवश्यकता आहे, त्यांना कॉल पण करायचा आहे, त्यांना मदत पण घ्यायची आहे, पण स्वतःला बदलायचं नाही, स्वतःच्या वातावरणाला बिलकुल बदलायचं नाही आहे. ते मेडिटेशन करण्यासाठी रेडी नाही, ते स्वतःच्या लाईफला एक्सरसाइज, बॉडीला मेंटेन करण्यासाठी रेडी नाही, स्वतःची इमोशन आणि थॉट प्रोसेस क्लिअर करण्यासाठी रेडी नाही. त्यांचं एनर्जी चॅनल ब्लॉक आहे, त्यांच्या घरामध्ये सगळं अस्तव्यस्त नकारात्मकता आहे, त्यांच्या घरामध्ये खूप जास्त व्हॉइसेस आहे, नॉईज आहे. नॉईज नॉईज म्हणजे खूप जास्त आवाजाचा गोंधळ चालू आहे, भांडणं चालू आहे किंवा टीव्ही चालू आहे किंवा आजूबाजूला एखादी फॅक्टरी आहे, ती फॅक्टरी मध्ये भयंकर आवाज येऊन राहिला. आणि अशा ठिकाणी बसून तुम्ही मेडिटेशन करत म्हणता की एंजल्स प्लीज कम, येणार, पण त्यांचं प्रेझेन्स तुम्हाला फील होऊ शकत नाही किंवा त्यांच्याशी तुमचं कनेक्टिव्हिटी जे म्हणत आहे ना आपण, ते होऊ शकणार नाही. एक तर पहिली गोष्ट, तुमचं ध्यान लागणार नाही, तुम्ही रेडी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा नकारात्मक आणि जिथे डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, तिथे नॉईज खूप जास्त आहे, अशा ठिकाणी एंजल्स जास्त इंटरेस्ट दाखवत नाही. कारण की यांचा जो तुम्हाला मेसेज देण्याचा वे आहे ना, तो इतका सूक्ष्म आणि इतका सौम्य आहे की कळणार पण नाही तुम्हाला की कधी एंजल्स आले आणि मला एक हिंट मध्ये काहीतरी बोलून गेले. आणि तो आवाज इतका सौम्य राहील की आजूबाजूचा जो गोंधळ चालू आहे ना तुमच्या आजूबाजूला, त्याच्या चक्करमध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला पण येणार नाही. तुमच्या माइंडमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी चालू असतील की त्यांनी जर एखादा थॉट टाकून पण दिला ना, तर तो थॉट अदर थॉट मध्ये मिक्स होऊन व्हॅनिश होऊन जाईल. तुम्हाला जर एखादा सुंदर स्मेल आला किंवा एखादा डिवाइन व्हॉइस तुमच्या कानाच्या आजूबाजूला यायला लागला, पण त्या दुर्गंधीमध्ये किंवा त्या व्हॉइसेस मध्ये काय होईल, त्यांचा आवाज, त्यांचा संदेश, त्यांचा जो स्मेल रिलीज होऊन जाईल. तो कळणारच नाही का ते आले म्हणून. खूप वेळा आपली अपात्रता एंजेसला आपण, त्यांचे मेसेजला आपण रिसीव्ह करू शकत नाही, त्यांच्याशी आपण कनेक्ट करू शकत नाही. ओके. एंजेल्सला कनेक्ट न करण्याचं आणखी एक कारण आहे,
चुकीची जीवन जगण्याची पद्धत. चुकीची लाईफस्टाईल म्हणजे जेव्हा आपण एंजेल्स सोबत कनेक्ट होत आहोत, अशा कंडिशनमध्ये तुमचं खानपान कसं आहे, तुमचं व्यवहार कसे आहे, म्हणजे खूप स्ट्रिक्ट. आपण असं म्हणतो ना, जे एक प्रकारे एंजेल्स म्हणजे आहे ना, देवांचंच स्वरूप आहे. तर आपण आपल्या इकडे जेव्हा एखादे चांगले सिद्ध पुरुष आहे किंवा उपास करतो, नवरात्राची उपास करतो किंवा आणखी कोणते असं कठोर व्रत करतो, तेव्हा बघा कसं कुठलं पाणी पिणार नाही, कुठलं बाहेरचं तुम्ही खाणार नाही, कुठलं तेलकट, तुपकट, मसाल्याचं, हॉटेलमधलं असं भारी जेवण करणार नाही. मटण, चिकन, नॉन-व्हेज हे कोणतंच तुम्ही गोष्ट इंटेक करणार नाही. अल्कोहोल घेणार नाही किंवा अल्कोहोलिक गोष्ट जी तुमच्या बॉडीला म्हणजे नशेसारखं करते किंवा तुम्हाला झोपवण्यास म्हणजे प्रतिबद्ध करते, की तुम्ही ते जर ड्रिंक घेतलं किंवा तुम्ही ते जेवण केलं, तर तुम्हाला आळस खूप येणार आहे. तुम्ही झोप घेणार चांगली. म्हणजे असं म्हणतो ना आपण एखादं भारी जेवण म्हणजे सात्विक जेवण पण कसं अ, पुरणाची पोळी, वरून त्याच्यावर खूप सारं तूप. आता ते इतकं भारी जाते, की तुपात तळलेले पुऱ्या आणि छोले भाजी हे सात्विक जेवण आहे, पण हे अंदर गेलं एक वेळा, अशी नशासारखं होते, की माणूस गाढ झोपायला लागते. तर ह्या गोष्टी कशा आहेत, जिथे तुमचं बेहोशी अनकॉन्शियसनेस येते. जी गोष्ट तुम्हाला कॉन्शियसनेसला तुमच्या डिस्ट्रॅक्ट करते किंवा लोअर लेव्हलवर घेऊन जाते, अशा सगळ्या गोष्टींचा त्याग करणे. दूध वगैरे जे काही प्रोडक्ट आहेत, डेअरी प्रोडक्ट, ते तुम्ही खात नाही. एकदम सात्विक जेवण, फलाहार, रसाहार, सौम्य जेवण, हलकं जेवणावर तुम्ही भर देता. अशा कंडिशनमध्ये तुमची बॉडी इतकी प्युअर आणि इतकी सेन्सिटिव्ह झालेली असते, की त्या एंजेस तुमच्याशी संपर्क साधतात. पण बिलकुल याच्या उलट व्यक्ती कोणी जीवन जगत आहे. तो भयंकर स्ट्रेस घेते, चिडचिड करते, भांडण करते. त्याचा उठण्याचा टाईम नाही, झोपण्याचा टाईम नाही. वागणं बोलणं विचित्र. तो स्मोक करत आहे, तो ड्रिंक घेत आहे, तो भारी अमाउंटमध्ये नॉन-व्हेज खात आहे. नॉन-व्हेज खात नसेल तर सात्विकच जेवण पण इतकं दाबून जेवते, इतकं तेलकट तुपकट खाते, की त्याचे फिल्टरेशन होण्यामध्येच त्याचा होल बॉडी कामाला लागून जाते. तर बॉडी सेन्सिटिव्हिटी जी आहे, ती कमी होऊन जाते. तुमची इंट्युशन्स कमी होऊन जाते. तुमचं मेडिटेशन कमी आहे. तुम्ही 10 मिनिट, 15 मिनिटाच्या वर तुम्ही डोळे बंद करू शकत नाही. तर नक्कीच जो 4-4, 5-5 घंटे मेडिटेशन करते, त्याच्यापेक्षा तर आपली सेन्सिटिव्हिटी खूप कमी आहे. आणि ही सेन्सिटिव्हिटी जेवढी वाढणार, तेवढं एंजेल्स तुमच्याशी कनेक्ट करतात. तुमचं फेथ आणि प्रेयर याला वाढवण्याची गरज आहे. भागवतिक शक्तीवरचा तुमचा विश्वास आणि त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी प्रार्थना करणे. आपण जसं देवांशी कनेक्ट करण्यासाठी आरत्या करतो, स्तोत्र वाचतो, त्यांचा ग्रंथ वाचतो. तेच प्रेयर त्यालाच म्हणतो. आणि थोडंसं एंजेल्स सोबत कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे. असं नाही, की बाबा तुम्ही आहे, तुम्हीच पाहत बसा, मला काही करायची गरज नाही, मी तुम्हाला सोपवून दिलं. नाही. असा ॲटिट्यूड जमत नाही. तुम्हाला त्यांच्याकडून मदत पाहिजे, तर तुम्हाला त्यांची हेल्प घेणेच आहे. आणि हेल्प घेण्यासाठी तुम्ही जितकं सौम्य, झुकलेले आणि शांत मनाचे राहाल, तितकं तुमच्या लाईफमध्ये एंजेलिक प्रेझेन्स वाढत जाते. इन्क्रीजिंग स्टिलनेस किंवा कल्टिव्हेटिंग स्टिलनेस म्हणजे शांतता आणि स्थिरता याचं आपल्या जीवनामध्ये निर्माण करणे, कल्टिव्हेट करणे आणि त्याची पात्रता वाढवत जाणे. जितकं तुम्ही शांत आणि स्थिर होत जाता मेडिटेशनमध्ये, तितकं तुम्हाला एंजेलिक प्रेझेन्स फील होणं सुरू होते. याकरिता त्राटक करणे. हाऊ टू कनेक्ट विथ एंजेल्स त्याचे जे स्टेप्स आहेत त्याला फॉलो करणे, मेडिटेशन करणे. त्राटक केल्यानं तुमचं थर्ड आयची ओपनिंग होते आणि तुमचे इंट्युशन्स पॉवर वाढतात. हाऊ टू कम्युनिकेट विथ एंजल्स मध्ये जसं
तुम्ही शांत जंगलामध्ये आहात किंवा कोणी शांत जागेवर आहात, एखाद्या मंदिरात कुठं असते, शांतपणे बसून एंजल्सला कॉल करून सांगणे की बाबा इथे खूप शांतता आहे, प्लीज माझ्याशी कनेक्ट करा, आणि काही व्हॉइसेसच्या द्वारे मला संदेश देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही 21 दिवस 60 दिवस कंटिन्यू ही प्रॅक्टिस करताय, तर तुमचे कानाचे सेन्सेस इतके वाढून जाते की तुम्ही थोडेसे शांत बसून एंजल्सला कॉल केला आणि म्हटलं, एंजल्स प्लीज मला तुमचा प्रेझेन्स दाखवा. मला कानामध्ये आजूबाजूला असं वाटतं की कोणीतरी बोलत आहे, विस्पर करत आहे माझ्यासोबत. असं शांत जागेवर बसून जेव्हा तुम्ही इंट्युशन पॉवरद्वारे बोलता की मला काहीतरी विजन दे, प्रॅक्टिस करता 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 तुम्हाला सिग्नल्स किंवा विजन येणं सुरू होऊन जाते, काही अँसर्स दिसणं सुरू होते. तुम्ही म्हणा की मला फील होऊ दे तुझं प्रेझेन्स, तुम्हाला अलग अलग प्रकारे फिलिंग्स येणार. पण हे ओळखण्यासाठी तुम्हाला कम्युनिकेट विथ एंजल्स ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. बरं, नाही जरी केली, पण हे जरी फॉर्म्युले स्टेप तुम्ही फॉलो केल्या ना, स्वतःच्या बॉडीची क्लिन्झिंग, माइंडची क्लिन्झिंग, इमोशनची क्लिन्झिंग, सेवन चक्रा क्लीन करणे, तुमच्या घरातलं वास्तूची ऊर्जा ठीक करणे, गंदगी नाही ठेवायची, सगळं चांगलं. आता म्हणा की दादा आजूबाजूला सामान तर असतेच, मग काय करावं? नाही, मुद्दा त्या सामानाचा नाही आहे. विषय काय चालू आहे की तुम्ही जिथे बसलेले आहात तुम्हाला चांगलं फील होते की नाही. तुम्ही जर सेफ आणि स्वतःला सिक्युअर, स्टील, काम, हायली एनर्जाइज फील करताय, ते एंजेस तुमच्याच ऑरामध्ये आहे. पण तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, जिथे तुम्हाला चांगलं वाटत नाही आहे. अशा कंडिशनमध्ये एंजेस येऊनही तुमच्याशी कनेक्ट होऊ शकणार नाही. ओके. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस म्हणजे मोमेंट टू मोमेंट एंजेसला धन्यवाद देणे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या, छोट्या छोट्या कामासाठी त्यांना बोलवा. त्यांना म्हणा की एंजेल्स प्लीज माझी मदत करा, माझी मदत करा. आणि मदत हो किंवा नाही हो, तुम्ही थँक्यू एंजेल्स, थँक्यू एंजेल्स, थँक्यू एंजेल्स, त्यांना ग्रॅटिट्यूड देणं सुरू केलेलं आहे. ह्या प्रॅक्टिस जेव्हा आपण डेव्हलप करतो ना, तेव्हा हळूहळू 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 एंजेलिक कनेक्शन आपलं वाढत जाते. तर ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या आपल्या माझ्या जीवनामध्ये आहेत, त्या जोपर्यंत मी ठीक करणार नाही, तोपर्यंत एंजेल्स काही करू शकत. हा, एंजेल्सला तुम्ही म्हणू शकता की एंजेल्स हे सगळं ठीक करण्यासाठी माझी मदत करा, त्या मदत करतील. पण आपण जर म्हटलं एंजेल्स, मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहिलेली आहे, त्याच्यात माझे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही सगळे सॉल्व्ह करून टाका, तर असं होत नाही. झालं तर खूप चांगली कृपा आहे तुमच्यावर. पण एंजेलिक प्रेझेन्सला फील करण्यासाठी त्या लेवलची बॉडी, तुमचं माइंड, तुमचे थॉट, तुमचे इमोशन्स, तुमची एनर्जी शुद्ध असणे आवश्यक आहे. मग तुम्ही दादा, मग हेच तर सगळं आतापर्यंत लोकांनी करत गेलं, हेच तर सगळ्यांनी सांगितलं, आणि हे होऊ शकत नाही म्हणूनच तर आम्ही देव नाही करू शकलो किंवा आम्ही पूजापाठ नाही करू शकलो. इथे विषय देव करण्याचा, पूजापाठ करण्याचा नाही आहे, इथे सात्विकतेचा विषय आहे. अंघोळ करणे, तुम्ही जिथे मेडिटेशन करणार आहे तिथे दिवा लावणे, तिथे अगरबत्ती लावणे, त्या एरियामध्ये चांगली वातावरणाची शुद्धी करणे, मनाला शांत करणे, ध्यान करण्याला बसणे. हे नियम म्हणजे हे देवपूजेचे नियम नाही आहे, हे स्वतःच्या शरीर शुद्धीचे नियम आहे. भारी जेवण करणार आणि डोळे बंद करून बसा, तुम्ही म्हणा दादा मला 5 मिनिटात डुलक्याच येऊन राहिल्या. अरे मग एवढं भारी जेवण करून तुम्ही डुलक्या नाही येणार तर काय येणार आहे? तुम्हाला झोप नाही येईल तर काय येईल? तुमचं पूर्ण 3-4 घंटे तुमचं शरीर त्या अन्नाला फिल्टर करण्यासाठी पूर्ण एनर्जी त्याने तिथेच लावून दिली. ते एंजेलिक प्रेझेन्स तुम्हाला कळणार कसा? एंजेलिक प्रेझेन्स कळू शकत नाही ना. मग अशा वेळेस काय करायचं? सिंपल आहे. तुम्हाला ह्या टेक्निक फॉलो करणे आवश्यक आहे. जर जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी परिवर्तन करून दाखवायचं आहे, तर ह्या सगळ्या नकारात्मकतेमधून बाहेर पडावंच लागेल. नाही तर मग निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या तुमच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस आणून देतात, आणि निगेटिव्ह तत्वांचा सहारा घेऊन जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करत आहात, ते एक दिवस ती एनर्जी तुम्हाला खूप खालच्या स्तरावर घेऊन जाईल. तिथून तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही. म्हणून आताच सौम्य शक्ती आहे, शुद्ध एनर्जी आहे, मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. अशा कंडिशन मध्ये आपल्याला आपलं काय करणे आहे? फक्त त्यांच्याशी कम्युनिकेट करत असताना, त्यांच्याशी कनेक्शन स्थापित करत असताना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या करणे आहे. जर आपल्याला क्रिस्टल्स
घेणे असेल, तर पिस्टल तुम्ही पर्चेस करायला पाहिजे. तुमच्याजवळ असायला पाहिजे. का? कारण की त्याच्याद्वारे त्यांचं प्रेझेन्स वाढते. रूमची शुद्धी करणं आवश्यक आहे, तर केलं पाहिजे. धूप-दीप फिरवणं आवश्यक आहे, तर केलं पाहिजे. स्वतःची बॉडी वॉश करणे आवश्यक आहे, तर केलं पाहिजे. ऑरा क्लीन करणे आवश्यक आहे, तर केलं पाहिजे. हाऊ टू कनेक्ट विथ एंजेल्स. एंजेल्स सोबत कनेक्ट करण्यासाठी काही स्टेप असतील, त्या करणे आवश्यक आहे. हे आपण करत नाही. बिलीफ म्हणजे असं असते काय? असं होत झालं असतं तर मग असं सगळं जग बदललं असतं. मग असं ना तसं यू नट यू अशा गोष्टी जर तुम्ही करायला लागले, तर कोणीच तुमची मदत करू शकत नाही. जे मिळालं ते भगवंताची तुमच्या गुरुची इच्छाच आहे म्हणून तुम्हाला भेटलं आणि याच्याशी तुम्ही चाला, ट्रस्ट करा, यांच्यावर विश्वास ठेवा आणि म्हणा की मी माझ्या जीवनात सगळं करून बघितलं. आता माझ्याच्याने होत नाही. आता तुम्ही करा माझी मदत. सडनली डिव्हाइन फोर्सेस, दिव्य शक्ती तुमची मदत करण्यासाठी रेडी असते आणि मदत करणं सुरू पण करून देते. फक्त आपल्याला आपल्या बोलण्याची बस तेवढीच कमी असते. तेवढं बोलणं काय तुम्ही सुरू केलं, सगळं बदलणं सुरू होऊन जाते. तर अशा प्रकारे आज आपण हे पॉइंट कव्हर केले, ज्यामध्ये एंजेल्स सोबत आपण का बरं कनेक्ट होऊ शकत नाही, त्याच्याबद्दल आपण बोललो. हे शनिवार, रविवार आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. जे नवीन व्यक्ती जुळलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, की शनिवार, रविवार आपलं रेग्युलर मेडिटेशन होत नाही. शनिवार आणि रविवार विशेष मेडिटेशन असतात, ज्याच्यामध्ये शनिवारी सकाळी एंजल्स ब्लेसिंग्स, शनिवारी संध्याकाळी फॉरगिवनेसची प्रॅक्टिस म्हणजे क्षमा प्रार्थना, रविवारी सकाळी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस म्हणजे धन्यवाद देण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर एक मेडिटेशन होते आणि रविवारी संध्याकाळी नकारात्मक ऊर्जेपासून आपले संबंध तोडणे याच्यावर होते आणि सोमवारपासून रेग्युलर शुक्रवारपर्यंत आपलं मेडिटेशन होत असते. तर सर्वांनी रिलॅक्स बसा. आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. शांत स्थिर बसा. एंजेलिक प्रेझेन्सला फील करा. त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना रिक्वेस्ट करा की प्लीज तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करा आणि मला तुमचं प्रेझेन्स फील होऊ द्या. मी तुमच्या एनर्जीला रिसीव्ह करतो. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह युअर डिव्हाइन एनर्जीज. हे दिव्य शक्ती, दिव्य गुरु, देवी देवता, एंजेल्स मी तुमच्या सर्वांना बोलवतो. प्लीज या. आणि मी माझ्या जीवनामध्ये सगळं करून बघितलं. आता मी थकलेलो आहे. आता माझ्याच्याने काही होत नाही. केलं तरी त्याचा फरक पडत नाही. एंजेल्स, आता मी माझ्या जीवनाची कमांड, सूत्र तुमच्या हाती देतो. जे माझ्यासाठी बेस्ट आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे, ते तुम्ही करा. माझी हेल्थ चांगली करा. फायनान्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. रिलेशनशिपचे सगळे इश्यू सॉल्व्ह करा. माझ्या जीवनाला शांत आणि स्थिर करा. जे प्रॉब्लेम चालू आहे, त्याला शांत करा. आणि मी तुम्हाला परमिशन देतो, माझ्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी. तुम्ही या आणि मला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? त्यांना कॉल करून त्यांना इन्व्हाईट करू शकता. 2 मिनिटात आपण मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी रेडी व्हा.
सर्वांनी शांत स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ, कंबर सरळ, मान आणि खांदे हलके सोडा. डोळे बंद करा. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. आणि तुमच्या अवतीभोवती तुमचे दिव्य गुरु, सगळे देवी देवता, तुमच्या कुळातले देवता, वास्तू देवता, तुम्ही ज्यांना मानता तुमचे इष्ट देवता, सगळ्यांचं आवाहन करणे आहे. डिवाइन एंजल्स म्हणजे देवदूत, देवांची अशा शक्ती जे देवाच्या आदेशावर आपल्या जीवनामध्ये मदत करण्यासाठी येतात आणि आपली सहायता करून जातात. त्यांचं प्रेझेन्स फील करणे आहे. आणि असं बघणे आहे की तुमच्या चारही बाजूने ह्या दिव्य शक्तीचा घेरा झालेला आहे. तुम्ही मधात सिक्युअर आहात आणि सगळेचे सगळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रेडी आहे. आणि तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे. तुम्हाला स्वतःला म्हणणे आहे, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन ब्लेसिंग्स. मी तयार आहे तुमचा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी. तुम्ही या. मी परमिशन देतो माझ्या जीवनामध्ये, माझा जो परिवार आहे, माझ्या परिवारामध्ये, आमच्या घरात, आमच्या वास्तूमध्ये जे काही अडथळे आहे, जे काही ब्लॉकेजेस आहे, प्रॉब्लेम आहे, संकट आहे, आमची जी तब्येता खराब होत आहे, माझी तब्येत, माझ्या परिवाराची तब्येत, माझ्या जीवनातलं धन संपन्नता, माझ्या परिवारात असलेली धन संपन्नता, काहीतरी मानसिक, काहीतरी भावनात्मक जे समस्या निर्माण झालेल्या आहे, त्या सगळ्या तुम्ही आता सॉल्व्ह करा. आता मी माझ्या जीवनाचे सगळे सूत्र, हे गुरुदेव, हे देवी देवता, हे डिवाइन एंजल्स मी तुमच्या हातात सोपवत आहे. माझ्या जीवनासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या सगळ्या जवळच्या लोकांसाठी जी गोष्ट आवश्यक आहे आणि आमच्या हिताची आहे, ते होऊ दे. जे आमच्यासाठी चांगलं नाही, तरीही आमची त्याला प्राप्त करण्याची खूप जास्त इच्छा आहे. पण ते माझ्यासाठी योग्य नाही, अशी कोणत्याही गोष्टी ज्या माझ्यासाठी चांगल्या नाही, त्या मला देऊ नका. जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच मला द्या. आणि जे चांगलं आहे, ते मी स्वीकार करत आहे. तुमचा आशीर्वाद मी स्वीकार करत आहे. अशा भावनेने तुम्ही आजचं हे ध्यान करण्यासाठी मनाला एकाग्र करून बसा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा आणि ह्या डिवाइन एनर्जीज, ह्या भगवतिक शक्तीला अनुभव करणे सुरू करा. शांत, रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ, मान हलकी, चेहरा हलकासा वरच्या बाजूने टिल्ट करा. पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही डोळे, पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर, आज्ञाचक्रावर द्या. दोन्ही भुवयांच्या मधात. तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर ठेवा. तळ हात आकाशाकडे ओपन असले पाहिजे. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. अफर्मेशन म्हणा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. हे तुम्ही मनात म्हणा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. लांब खोल श्वास. I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा. लांब खोल श्वास. I am ready and open for receiving divine angelic blessings. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास घेत राहा. अफर्मेशन देत राहा. पूर्ण लक्ष पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या. रिलॅक्स,
रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमचं हिप एरिया, तुमची कंबर, तुमच्या जांघा, तुमचे जेनिटल ऑर्गन, तुमचं ओटीपोट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लहान खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग. श्वास सोडा. पूर्ण लक्ष नाभीवर, पोटावर, तुमची छाती, तुमची लोअर बॅक, अप्पर बॅक, तुमचं पाठ, पाठीचे मणके. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लहान खोल श्वास. पूर्ण लक्ष मानेवर द्या. गळा, मान, खांदे, हात, तळहात, बोट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, मस्तक, कान, नाक, डोळे, ओठ, त्वचा. पूर्ण लक्ष द्या. लहान खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर द्या. सेंटर ऑफ युअर फोरहेड. पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. काय चालू आहे तुमच्या माइंड मध्ये? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास पूर्णपणे शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे. तुम्ही आणखी शांत होत आहे. सर्व विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आहे. श्वास येणे, श्वास जाणे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येत आहे, श्वास जात आहे. अनुभव करा तुमच्या डोक्याच्या वर एक व्हाईट क्लाउड क्रिएट झालेला आहे. व्हाईट क्लाउड, डिव्हाइन व्हाईट क्लाउड तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. आणि बघा त्या क्लाउड मधून डिव्हाइन व्हाईट लाईट, एकदम प्युअर लाईट, चंद्राचा प्रकाशासारखा एकदम शुद्ध आणि स्वच्छ, पांढरा शुभ्र, शांत आणि शीतल व्हाईट लाईट तुमच्या शरीरावर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता एक फोकस तुमच्या बॉडीवर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता व्हाईट स्पार्कल्स तुमच्या बॉडीवर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता पांढऱ्या रंगाचं शुभ्र जल तुमच्या शरीरावर त्याचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाची फुलं तुमच्या बॉडीवर पडत आहे. इमॅजिन करा हा लाईट तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्याच्या वर सेंटर मधून, तुमच्या थर्ड आय मधून आतमध्ये उतरत आहे. तुमच्या हार्ट मध्ये स्थिर होत आहे. एक शुभ्र प्रकाश. लांब खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत ही डिवाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीराची सगळी नकारात्मकता, विचार, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, भविष्याची अनसिक्युरिटी, सगळ्या भावना तुमच्या रिलीज होत आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य अमृत तुल्य ऊर्जा, डिवाइन व्हाईट लाईट, हायर एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरामधून सर्व नकारात्मकता, रोग, बिमारी, पीडा, दुःख, मानसिक दुःख, भावनिक दुःख, वैचारिक दुःख, शारीरिक दुःख, आत्मिक दुःख सुद्धा, लहानपणापासून आजपर्यंत मिळालेले सगळं प्रकारचं निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, अनुभव, बिलीफ, परसेप्शन्स सर्व रिलीज होत आहे. तुमचे शरीर, तुमचं मन, तुमची चेतना हलकं आणि हलकं होत आहे.
तुमची बॉडी टोटली रिलॅक्स आणि पूर्णपणे व्हाईट लाईटने भरत आहे. इमॅजिन करा, सेंटर ऑफ युअर हार्ट हा व्हाईट लाईटचा एनर्जी बॉल क्रिएट झालेला आहे आणि हा एनर्जी बॉल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत याची ऊर्जा वाढत आहे. बघा, तुम्ही त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बसलेले आहात आणि तुमचं शरीर पूर्णपणे ह्या व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेलं आहे. हे व्हाईट लाईट तुम्हाला स्ट्रेंथ आणि करेज देत आहे, सिक्युरिटी देत आहे, डिवाइन विजडम आणि नॉलेज देत आहे, डिवाइन गायडन्स देत आहे. बघा, तुम्ही तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा पूर्णपणे शुद्ध झालेली आहे. नाऊ you are ready for receiving divine blessings. Affirm करा, I am ready and open for receiving divine blessings. I am ready and open for receiving divine angelic blessings. I am ready and open for receiving divine universal blessings. लहान खोल श्वास घ्या आणि बघा, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे सगळे देवी देवता ज्यांना तुम्ही मानता, तुमची इष्ट देवता, कुल देवता, स्थान देवता, वास्तु देवता, सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, गॉड कॉन्शियसनेस तुम्हाला ब्लेस करत आहे. आय इन्व्हाइट डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन गॉड कॉन्शियसनेस, प्लीज कम अँड ब्लेस मी विथ युअर डिवाइन एनर्जी. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी युअर डिवाइन पॉवर. लांब खोल श्वास घ्या. आय इन्व्हाइट डिवाइन मास्टर्स, डिवाइन गुरु, ascendant master and spirit guide. I invite all of you. I invoke your divine powers, your knowledge and wisdom, your divine light. Oh divine masters, spirit guide, please come, bless me with your divine power. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर युअर ब्लेसिंग. आणि फील करा, सगळे डिवाइन मास्टर्स तुमच्या लेफ्ट साइडला उभे आहेत. तुमचे सगळे गुरु ज्यांना तुम्ही मानता, सूक्ष्म जीव, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, सगळे सगळे तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. ओ डिवाइन गार्डियन एंजल्स, आय इन्व्हाइट यू. आय इन्व्होक युअर एंजेलिक पॉवर्स. Bless me with your divine angelic powers. With your white light, give me strength and courage, support, power, knowledge and wisdom, intuition and enlightenment. Oh divine guardian angels, little cute two guardian angels, please come. Be with me all time. इमॅजिन करा, तुमच्या राईट साइडला दोन्हीही एंजल्स उभे आहेत किंवा ते हवेत उडत आहे आणि तुमच्या दोन्ही खांद्यांवर स्पर्श करत बसलेले आहेत. I invite divine earth angel, a divine masters, a divine human being, असे लोक या पृथ्वीवर प्रत्यक्षात जिवंत रूपात आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला डिवाइन नॉलेज आणि विजडम देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला ब्लेसिंग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. पदोपदी वारंवार त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी शुभेच्छा आणि ब्लेसिंग्स, लव आणि ग्रॅटिट्यूड मिळत आहे. असे ते सर्व लोक जे अर्थ एंजल्स आहेत,
एक माझं डिवाइन हायर सेल्फ, माझं एक डिवाइन लाईटचं स्वरूप इमॅजिन करा तुमच्या राईट साईडला तुमच्या सोबत चालत आहे. थँक्यू अर्थ एंजल फॉर ब्लेस मी युअर डिवाइन पॉवर. आय इन्व्हाइट archangels, all archangels. I invite your angelic powers. Archangel Uriel, Archangel Ariel, Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Raziel, Archangel Raguel, Archangel Israel, Archangel Sandalphon. Please come. Bless me with your divine angelic presence. I invite Archangel Michael. मी माझ्या पाठीमागे त्यांना इन्व्हाइट करत आहे फॉर प्रोटेक्शन अँड डिवाइन शील्ड. Archangel Raphael, I invite in front of my body. Archangel Raphael, heal me with your divine green light, your divine angelic healing power. Archangel Uriel, I invite you in my left side. Please come. Bless me with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, I invite you on my right side. Please come and bless me with your divine abundance, financial, prosperous, wealth energy. Archangel Zophael and Archangel Heniel, be with me, heal me, bless me with your beauty, your luxury, your divine feminine energy. Archangel Gabriel, heal me. Archangel Samuel, bless me to find my divine purpose of life. Archangel Raziel, Archangel Raguel, please come. Bless me with your divine spiritual energy. Archangel Metatron, Archangel Israel, I invite you, please come. Bless me with your divine knowledge, bless me. Activate my consciousness, develop my mind power, psychic power. Give me the knowledge of this divine universe, divine nature. Archangel Sandalphon, give me a peace and soothing energy. All archangels, bless me. Be with me. Thank you for blessings, giving us your divine powers. Thank you so much. लांब खोल श्वास घ्या. I invite all divine angels, nature angels, elemental angels, plant, animal angels, spiritual angels, abundance angels, romance angels, angels who help each and every aspects of life. All angels I invite. Thousands and thousands of angels I invite. बघा तुमच्या पाठीमागे हजारो एंजल्सची फौज तुमच्या सोबत चालत आहे. They bless you with divine love and light. बघा तुमचा ऑरा किती वाढत आहे. तुमच्या सोबत तुमचे डिवाइन स्पिरिट आहेत, डिवाइन मास्टर्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, अर्थ एंजल्स आहेत. तुमच्यासोबत 15 आर्क एंजल्स आहेत. तुमच्यासोबत तुमचा गॉड कॉन्शियसनेस आहे. बघा तुमचे डिवाइन अँसेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी तुमच्या सोबत चालत आहे. दिव्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. पाठीमागे हजारोच्या संख्येने डिवाइन एंजल्स मागे आणि पुढे चालत आहे. डिवाइन लव अँड लाईट. फील द ऑरा, फील द एनर्जी. थँक यू सो मच.
for your divine blessings. Thank you so much for your divine angelic powers. Thank you so much. Be with me. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला अनंत आणि दिव्य शक्ती देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही मला डिवाइन व्हाईट लाईट, लव आणि लाईट देत आहे त्याकरिता धन्यवाद. डिवाइन पॉवर्स आणि एनर्जी देत आहे त्याकरिता धन्यवाद. बघा तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईट मध्ये कव्हर आहे. त्याच्यावर तुम्ही ग्रीन लाईट मध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, डिवाइन हिलिंग पॉवर. त्यानंतर बघा तुम्ही पूर्णपणे रॉयल पर्पल लाईट मध्ये कव्हर आहे. हा लाईट तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे, डिवाइन शील्ड देत आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल मायकल. आणि बघा सेंटर ऑफ युअर हार्ट, तुमच्या शरीरातून डिवाइन गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे आणि तुम्ही सर्वांना ब्लेसिंग्स देत आहे, ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्स गिव्हिंग करत आहे. तुमची लव्हिंग एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करत आहे. तुम्ही अनंत आशीर्वाद सर्वांना देत आहे. तुम्ही सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी अबंडन्सची कामना करत आहे. सगळे लोक सुखी, शांत आणि समाधानी झाले पाहिजे. सगळ्यांकडे वेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जॉब, बिझनेस, करिअर मध्ये सक्सेसफुल होत आहे. रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होत आहे. लव्हिंग रिलेशनशिप मेंटेन होत आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होत आहे. मटेरियल लाईफला फुल्ली एन्जॉय करत आहे. तुमचे ब्लेसिंग सर्वांकडे जात आहे. आणि बघा युनिवर्स, डिवाइन नेचर तुमच्या ब्लेसिंग्सला तुमच्याकडे मल्टिप्लाय करून वापस पाठवत आहे. नाव आय एम रेडी अँड ओपन रिसिव्हिंग दिस डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन युनिव्हर्सल blessings. I am ready and open for receiving this divine, universal, abundant blessings. दोन्ही हात वर करा. लांब खोल श्वास घ्या. माझ्या मागे मागे म्हणा, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूं. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में प्रवाहित हो. शरीर के कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से सातों चक्रों में, नव ग्रह में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आंदोली करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. एनर्जी बॉल क्रिएट करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, अंग प्रत्यंग में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति
दोन्ही हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा. हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ती, आपकी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, आपकी हीलिंग पावर्स, आपकी अबंडेंस एनर्जी मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, दिव्य हीलिंग ऊर्जा मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, ये दिव्य शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. दोन्ही हात मांडीवर खाली ठेवा. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या शरीरामध्ये या एनर्जी बॉलला स्थापित करा. फील करा एनर्जीला. फील करा ह्या एनर्जीला. 2 मिनिट लांब खोल श्वास घ्या. फील करा सगळ्या एंजल्सला, डिवाइन मास्टर्सला, आर्क एंजल्सला, तुमच्या देवी देवतांना. बघा सर्वजण तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. यू थँक्स गिव्हिंग. Thank you, thank you, thank you, thank you, thank you so much. All archangels, divine angels, earth angels, guardian angels, divine masters, divine universe, mother nature, God and goddesses, divine consciousness. Thank you, thank you, thank you so much. God bless. आणि बघा सर्वजण आपापल्या जागेवर वापस जात आहे तुम्हाला आशीर्वाद देत, आणि तुम्ही त्या आशीर्वादाला स्वीकार करत आहे. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. तुमच्या डोळ्यांवर स्पर्श करा आणि गरम ऊर्जा शरीरामध्ये उतरू द्या. नाव रिलॅक्स युअर बॉडी. Once again, very, very warm welcome. Very good morning, all of you. Back to your consciousness, back to your body. हळूहळू डोळे उघडा. हात, तुमचे खांदे, तुमचे मान मूव्ह करा. लांब खोल श्वास घ्या आणि रिलॅक्स बसा. कोणाला काही बोलायचं असेल तर आपले अनुभव शेअर करू शकता. बरं, ठीक आहे. ओके, चला मग आपण आपलं सेशन क्लोज करू आपलं आजचं. कोणाला बोलायचं आहे का? गुड मॉर्निंग दादा. बोला सर. गुड मॉर्निंग. आज ऍक्च्युली 2 दिवस थोडस तब्येत नव्हती बरोबर, त्याच्यामुळे थोडासा आराम करतच अटेंड केला होता. हा हा. परंतु आज एक छान अनुभव असा आला की आज ऍक्च्युली रूम मध्ये न करता बाहेर मी आपल्या अंगणातच सेशन अटेंड केलं.
हा हा आणि जस्ट अंगणात बसलो होतो. आजूबाजूला काही कोणत्या नाही, ऍक्च्युअली मोगऱ्याची झाडं वगैरे आहेत. परंतु आपलं हम्म, चालू असताना एक 2-3 क्षण मस्त एक तो मोगऱ्याचा सुगंध येऊन हा राहिला हा होता. ऍक्च्युअली आता नंतर आपलं सेशन झाल्यानंतर पाहिलं बा एखाद्या मोगऱ्याला फुल वगैरे आलेलं आहे का, पण ते अजून काही कुठे दिसलं नाही. परंतु एक अरे तो वा. सुंदर सुगंध तिथे आला. आणि 2 दिवसापासून खूप थकवा येऊन राहिला होता. ऍक्च्युली डिसेंट्री लागली होती, त्याच्यामुळे आराम हम्म, करून राहिलो होतो. परंतु आता सेशन झाल्याबरोबर एकदम फ्रेश झालं. आणि महत्वाचं म्हणजे की जो थकवा वाटत होता तो निघून गेला. हा खूप छान वेळ, 2 छान. दिवसाची गॅप गेली. आणि एक थोडस असं जाणवलं की ज्या वेळेस जेव्हा खूप एनर्जी डेव्हलप होते, नंतर काहीतरी 2 दिवस थोडासा मला त्रास होतोच. मागे हा ते जेव्हा काहीतरी. झालं होतं तर मागच्या हा वेळेस हा ते नाक फुटलं होतं. हम्म. आणि आता 2 दिवसापूर्वी जेव्हा ते दोन्ही बाजूला इंद्रधनुष्य झाले, हा हा तर आताही 2 दिवस थोडासा मला तो जाणवला त्रास. बरोबर आहे. हे वॉशिंग राहते सर सगळी आपली ऊर्जा जेव्हा वाढते, हा. ती नकारात्मकता आणखी आणखी रिलीज होत जाते. हो. हे होत असते. खूप खूप वेळा अनुभव येते ह्या गोष्टीचा. आणखी शरीर त्या हम्म. शक्तीला सहन करायसाठी रेडी नाहीये अजून. बरं. तर ते आणि रेडी असलंही तरी जी नकारात्मकता आहे ना, ती निघून जाते आपल्या आतमधून सगळी. हम्म. तर हे असे जेवढे छोटे छोटे अनुभव आहे ना, ते ऍक्च्युली चांगलेच असते. हा. हम्म. चा- चला, ओके. थँक्यू. थँक्यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग एव्हरीवन. सर. Lots of love, lots of blessing, lots of gratitude. बोला सीमाताई. गुड मॉर्निंग. हा दादा, गुड मॉर्निंग. तेच सांगायचं होतं मलाही. थोडं मी पण काल परवा असं थकल्यासारखं झालं होतं. प्रवास वगैरे हे ते, पण आज एकदम छान. आणि रात्री ऍक्च्युली म्हणजे मेडिटेशन नाही मी करू शकले, पण आपलं जे एक झालेलं सेशन होतं सेल्फ वर्दीनेस, ते रेकॉर्डिंग मी ऐकत होते, पूर्ण ऐकली. खूप छान वाटलं, खूप एनर्जेटिक, खूप जे परत 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 जे काम करणं जरुरी असतं ना दादा स्वतःवरती. बरोबर. हा. आवाज नाही येते तुमचा. आवाज येत नाही का? हा, आला आला, बोला. हा, तर ते रात्री ऐकल्यानंतर मग खूप छान वाटलं, म्हटलं परत एकदा. हम्म. आणि थँक्यू. आत्ताही परत सकाळी तसंच बर्ड्स अगदी हे आवाज करून जातात. आता परत असं थोडा थोडा येतोय बाजूला, पण तेव्हा मात्र बरोबर येतात जेव्हा आपल्या इंजन्स लास्टच्या ब्लेसिंग चालू असतात. हम्म. खूप छान. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह. गुड मॉर्निंग मोरे सर. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गावाकडे आलो होतो थोडं, नाही का, असं असं. पाहुणे वर्ष श्राद्ध आहे. हा हा हा. तीर्थाचा कार्यक्रम ठेवला त्यांनी तिथे, नाही का. बरं. मागच्या वेळेस जाणं नाही झालं, तर आता सुट्टी होती, आलो मग गावाकडे. आज सेशन होतं, मला माहित नव्हतं. ते लिंक पाहिली आता ओपन केलं मी. अरे हो का. हो हो हो. बरं. चला. काही हरकत नाही. ठीक आहे सर. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ हो ब्लेसिंग. सर, ठीक आहे. थँक्यू सर. आणखी कोणाला बोलायचं आहे का? लता काकू, गुड मॉर्निंग. बरं, ठीक आहे. चला मग आपण आपलं सेशन क्लोज करू. हो सर, थँक्यू सर. हो. हो. लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots of blessing, lots of love, lots of gratitude. Love you all. Bless you all. केअर करा सर, निंबाळकर सर. हो सर. झालं, हो, आज केअर करा. चांगलं केलं काय. थोडं लूज पण येतं त्याच्यामध्ये, नाही का, थोडं. हो हो हो, बरोबर आहे. नारळ पाणी जमत असं जास्त घ्या, हाय की नाही. हो. बाहेरचं नका खाऊ तुम्ही. बाहेरचं खातात का थोडंफार, समोसे पमोसे? नाही नाही नाही, बाहेर. ऑफिस मध्ये समोसे येणारच शेवटी, असं म्हणलो, नाही का.
समोरच्या नाही, ऑफिस नसते ते असंही ना. आमच्या ऑफिसमध्ये नाही बोलवत. बरोबर. हो, LIC त्याचे नाव तुमचं LIC असल्यामुळं काय त्याच्यामुळे नाही येणार ते. हं? थँक्यू चला थँक्यू चला थँक्यू. Okay. थँक्यू सर. Lots of love and gratitude. लॉट्स ऑफ Lots लर्न of blessings. Angels always bless you, bless you, bless you. Thank you so much. Thank you so much for joining this meditation. Thank you. Thank you. Thank you. थँक्यू सर.